नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळीच बघा मुलं शाळेत जायला तयार होत होती आणि मी त्यांच्या डब्याला जे आहे ना ते मसुराची डाळ आणि चपाती दिली होती. दोघांनाही खूप आवडते ही डाळ, त्यामुळे मग मी आज तेच केली होती. मस्तपैकी असे मी आता डबे भरून घेतलेले आहेत दोघांचे आणि तोपर्यंत दोघांचेही आवरून झाले होते. नंतर मला हा ब्लाऊज आज सकाळीच द्यायचा होता ना, मग दोघांचे आवरून झाले की मग मुलीचे म्हणजे डबे भरून झाले की मी मुली केस विचारून घेतले आणि दोघेही मग पूर्णपणे तयार झाले की मी हा ब्लाऊज शिवायला घेतला. हा ब्लाऊज माझा शिवून झालेला होता. फक्त याची जी आहे ती फिटिंग राहिली होती, त्यामुळे मी फिटिंगचे मापे टाकून फक्त फिटिंग आणि जे मी बाजूला नॉड करून ठेवले आहेत ना ते नॉड लावून घेतले ह्याला. तर हा जो होता हा 30 इंचाचा ब्लाऊज होता. 30 इंच छातीचा ब्लाऊज होता. म्हणजे मी मग 30 इंच छाती 6.25 इंच म्हणजे 7.5 इंचावर मार्क करून घेतले. खाली 6.25 इंचावर घेतले आणि जो दंडगेर होता तो 10चा होता, त्यामुळे मी तिथे 5 इंच अशी टेपनीच मापे टाकून घेतली आणि मग फिटिंगच्या टिपा मारून घेतल्या. मग आता बघू त्यांना कसा बसतोय. जर कमी जास्त काही वाटले तर मग परत टिपा मारून घ्यायच्या. मध्येच मग असं शिवायला बसलं की मग थोडंसं शिवून झाले की मध्येच उठबस होत होती, मुलं शाळेत गेली नव्हती म्हणून. मग हा गाऊन थोडासा हे झाला होता, त्या गाऊनला एक मी टिप मारून दिली. थोडीशीच टिप मारायची होती, ती मारून दिली आणि नंतर मी लगेच फिटिंगला बसले. फिटिंग करायला बसते नाही बसते तोपर्यंत एका बाजूची फिटिंग झाली की बॉबिन संपली. मला घाईगडबडीचे काम असले की असे नेमकेच होते की बॉबिन संपते आणि मग परत भरायचाही कंटाळा येतो. पण काय करणार ना, घरचे जर असले तर आपण कसेही ॲडजस्ट करून घेतो. पण बाहेरचे जे आहे ते व्यवस्थित काम आपले फिनिशिंगमध्ये दिसले पाहिजे. मग त्यामुळे मग मी परत थोडीशीच बॉबिन भरली आणि घाईगडबडीच्या कामात बॉबिनही व्यवस्थित भरता येत नव्हती. ती सारखं म्हणजे दोरा जो असतो ना आपला, तो दोरा आहे तो सारखं त्या खिळ्यालाच अडकत होता. त्यामुळेही जरा वैताग आल्यासारखा झाला. पण कशीबशी करून भरली आणि ह्या ब्लाऊजची फिटिंग आणि ते नॉड मी बसवून घेतले. हा ब्लाऊज जो आहे तो आमच्या इथला शेजारचाच आहे. त्यांना बाहेर कुठेतरी जायचे होते, त्यामुळे हा ब्लाऊज त्यांनी 2-3 दिवसाखालीच माझ्याकडे दिला होता शिवायला. पण त्यांचं असं म्हणणं होतं की बाहुबलीच बाही शिव, पण वरती छोटासाच फुगा कर आणि खाली ती किनार लाव. मला नेमके म्हणजे असे कळलं नाही की त्या काय म्हणत होत्या ते. तरी देखील मी माझ्या पद्धतीने शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूयात आता त्यांना पटते की नाही. नाही पटले तर माझे काम वाढणार आहे तेवढेच की मला पूर्ण ती बाही उसवून परत मग हाय अशी म्हणजे शॉर्ट बाही त्यांना शिवून द्यावी लागणार आहे. बघूयात पण त्यांना पटते का नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं फक्त मध्येच खांद्यावर फुगा असतो, म्हणजे मध्येच खांद्याच्या इथं थोड्याशा चुन्या असतात, खाली देखील चुन्या असतात. म्हणजे थोडक्यात बाहुबलीच बाई, फक्त फुगा जो आहे तो छोटासाच पाहिजे होता त्यांना. पण मला जसे म्हणजे समजले त्यांनी सांगितले त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूयात आता काय होतंय ते. मग आता बघा मी कशी बॉबिन भरून घेतली आणि मग नंतर दोरा म्हणजे ओवून करून फिटिंग पूर्ण करून घेतली ब्लाऊजची. आता थोड्या वेळाने येतीलच त्या म्हणल्या होत्या कालच तयार करून ठेव, पण काल देखील त्या आल्या नाहीत आणि मला हा ब्लाऊज शिवता करता 9 वाजून गेले होते. त्यामुळे मग मी फिटिंग ठेवली आणि सकाळी आता फिटिंग करून घेत आहे. मी तुम्हाला दाखवते की मी ह्या बाहीचं म्हणजे कसं केलेलं आहे. आधी नॉड लावून घेते आणि दाखवते तुम्हाला की मी ही बाही कशी शिवलेली आहे. मग आता मुलांना सोडवायला मी दादालाच पाठवले होते, त्यामुळे मग मी हा ब्लाऊज असा शिवत बसले. मुलांना सोडवायचे एक जे टेन्शन असते पाठीमागे ते माझे निघून गेले होते. मला वाटलं की हे कॅमेऱ्यात दिसत आहे म्हणून मी दाखवत होते, पण ते काही कॅमेऱ्यात आलंच नाही. परत मी दाखवते तुम्हाला की कशी बाही झालेली आहे ती. आणखीन घरातले म्हणजे सगळे काम तसेच आहे. सगळ्यात आधी मी हा ब्लाऊजच रेडी करायला घेतला. आता राहिलेल्या ज्या चपात्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत.
पूर्ण जो मोबाईलचा कॅमेरा होता तो खालीच होता. हे बघा अशा पद्धतीने ही जी आहे ही बाही झालेली आहे. आता घातल्यावरच ती कशी दिसते, कारण की त्यांचा दंडघेर जो आहे तो बारीक आहे, त्यामुळे मला हे बसत नव्हते की घातल्यावर कसे दिसते हे मला कळत नव्हते. तर हा जो आहे हा मी काल ब्लाऊज शिवलेला आहे. हा ब्लाऊज जो आहे हा आमच्या नणंदबाईचा आहे. ही साडी त्यांना आम्ही रक्षाबंधनसाठी घेतलेली आहे. खूप मस्त साडी आहे, एकदम प्लेन आहे आणि पूर्ण कडेने असे मागच्या साईडला जी बॉर्डर आहे खड्यांची, पूर्ण बॉर्डर आहे खड्याला आणि जी नवीन ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ती शिवलेली आहे. फक्त बाहीला जी लेस आहे ती लटकनांची न लावता मी याची म्हणजे आपली साधी आहे ती लावलेली आहे. साधी म्हणजे गोल्डन टाईप सिल्वर कलरची आपली साधी लेस लावलेली आहे, लटकनांची नको म्हणल्या. आणि आज जो आहे हा पण नणंदबाईचाच ब्लाऊज आहे, त्याच्यावरचा एक सासूबाईंचा आहे तो शिवायचा आहे. बघूयात आता पटपट कामावरून हे ब्लाऊज मी शिवायला बसते. बघू, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.